बरोबर व्हिडिओवर आलात मित्रांनो. व्हिडिओवर आल्या असाल तर व्हिडिओ संपूर्ण बघा, तरच तुम्हाला समजेल. स्किप करून बघू नका, कारण काही समजणार नाही. थोडं बहुत ज्ञान अधुरं असतं, ते ज्ञान काही कामाचं नाही. त्याच्यासाठी माझ्या व्हिडिओला क्लिक केला असाल तर पूर्ण व्हिडिओ बघा. नमस्कार मित्रांनो, मी सुनील ढोबळे. तुम्ही पाहताय SD गजर भक्तीचा यूट्यूब चॅनल आणि या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. माझ्या या चॅनलवरती नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चांगले आणि मार्गदर्शक किंवा तुमच्या बुद्धीला आवडणारे, तुम्हाला आवडणारे असे व्हिडिओ टाकण्याचा मी प्रयत्न करत आहे. जर तुम्हाला याच्या व्यतिरिक्त अजून तुम्हाला कोणते व्हिडिओ पाहिजे असतील तर तुम्ही ते कमेंटमध्ये सांगू शकता. नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका आणि लाईक करा आणि कमेंट करा. बघा, जीवनामध्ये एक एक बार प्रसंग येतो. जीवनामध्ये आपलं कोण मानावं आणि जवळचं कोण आहे, आपल्याला कोण साथ देईल किंवा आपण कोणावरती भरोसा करू शकतो किंवा कोणावर विश्वास करू शकतो. सर्वच या जगामध्ये विश्वासघात करणारे आहेत. ऐकतात एक, करतात एक, बोलतात एक, तोंडावर एक बोलतात, मागं एक बोलतात. त्याकरिता आपल्याला माणसं ओळखण्याचं खूप गरजेचं आहे. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की माणसं ओळखायला शिका जीवनामध्ये. तर आपल्या मनामधली गोष्ट किंवा पर्सनल गोष्ट आपण कुणाला तरी शेअर करावं असं आपल्याला वाटतं. कोणीतरी आपलं ऐकणारं असावं, आपलं दुःख कोणतरी जाणणारं असावं, आपल्याला कोणतरी आपल्या दुःखामध्ये सहभागी किंवा आपलंसं म्हणून आपल्याला. तर कधीही ध्यानात ठेवा, माणसाला आपण जर दुसऱ्याला आपली काही पर्सनल गोष्ट सांगत असलो तर एक आपण ध्यान दिलं पाहिजे, लक्ष दिलं पाहिजे की आपण जे सांगतोय ते आपण योग्य माणसाला सांगतोय का. ते योग्य माणसाला सांगत असलं तरच सांगावं. लोक आपल्याजवळ रडून ऐकतात, लोकांजवळ जाऊन हसून सांगतात आणि आपलं म्हणून आपण सांगतो. लास्टला सांगितल्याच्या नंतर तोच माणूस किंवा तोच व्यक्ती आपल्या त्या कमजोरीपणाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतो आणि कोण सोडून जातं किंवा फायदा घेण्याचं बघतं, कोण काम काढण्याचं बघतं, कोण काम साधून घ्यावं आपलं. आता भेटलाय माणूस तर ह्याला काय कळत नाही, असे ज्ञानी खूप ह्या जगामध्ये लोक आहेत. तर त्याच्यासाठी तुम्ही कोणचा विचार करताय, तुम्ही योग्य माणसाला सांगताय का, भोळेपणावर जातोय का, ही आपली चूक होते का, आपण काय करतो की आपण योग्य मार्गाने जातोय का. त्याच्यासाठी कोणतीही आपली गोष्ट असेल किंवा पर्सनल गोष्ट असेल तर आपण योग्य माणूस बघूनच त्याच्या पुढे आपण सांगावं किंवा त्याला आपण सांगण्याचा प्रयत्न करावा. नाहीतर माणूस ओळखायला शिका की आपण एक दोन बार त्याच्या विरुद्ध राहून बघा की तो काय करेल. हा बाबा, आपण दोन चार बार जर आपण त्याला भांडण केलो किंवा शिवीगाळ केलो, काही म्हणलो बाय चान्स मध्ये जवळला माणूस असल्यावर, तर तो जरा लांब जात नाही, तो आपल्या जवळच येत असेल तर अशा माणसाला तर जवळ करणं बी योग्य आहे, कारण तो आपल्याला सोडून कुठे जाणार नाही. जर वरवरली माया लावून जवळ आले आणि काम साधून घेऊन निघून गेले, अशाला नाही. जर तुम्ही पर्सनल गोष्टी त्यांच्या पुढे मांडताल, तुम्ही प्रत्येक गोष्ट त्याला शेअर कराल, मग ते नंतर जाणार, मग तिन्ही गावभर बोंबाटा करणार नंतर की हा असं आहे, मला माहित आहे, ह्याचे एवढं माहित आहे, मला तेवढं माहित. इतकंच तर आपण ह्या कमजोरीमध्ये आपण अडकून पडतो. तर अशी जीवनामध्ये कमजोरी करू नका आणि अशा आपल्या कोणत्याही गोष्टी कुणीही माणसाला न सांगता योग्य माणसं निवडून त्या माणसाला आपण शेअर करावं. जर पुढे चालून आपल्याला जीवनामध्ये काहीच त्या गोष्टीचा पश्चाताप होणार नाही किंवा आपल्याला काहीही त्याचं वाटणार नाही, तर त्याच्यासाठी असं जीवनामध्ये असे चांगले माणसं निवडण्याचा प्रयत्न करा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट केल्याशिवाय जाऊ नका. तर त्याच्यासाठी असंच जीवनामध्ये आनंद राहावा, सुखमय राहावा. तुमची साथ असंच मला असू द्या आणि मी तुम्हाला नवीन नवीन सांगण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही ज्ञानी आहात तरी सुद्धा